सन्मान्य देवांजी थळे साहेब यांच्याकडनं 1000 कॅश प्राइज आलेले आहे. प्रमोद 1000चं कॅश प्राइज. चालू सामन्यामधून विजयाचा शिल्पकार देवानंदजी थळे साहेब यांच्याकडनं, प्रमोदजी भोईर यांच्याकडनं हे बक्षीस त्यांना दिलं जातं. धन्यवाद. वेल प्लेड अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. चला पंचांनी बॅक टू नाव क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतो. एका बाजूला बांद्र्यामध्ये कल्याण तर दुसऱ्या बाजूला स्वयंभू पायगाव तालुका क्रिकेटचे दोन्ही दिग्गज संघ. नाणेफेक दोन संघांमधून पाहिली. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक जिंकून प्रथम सेट परीक्षण स्वीकारणारा संघ आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. ते अगेन्स्ट मात्र फलंदाजी करताना बांद्र्यामध्ये कल्याण. सलामी जोडी मैदानात इन ऍक्शन मध्ये संतोष आणि सुनील. तर सलामी गोलंदाज पायगाव संघाचा राकेश. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकाचा गोलंदाज राकेश. आणि पहिला चेंडू थोडासा स्वेर आपण पाहतोय आउट ऑफ लेग स्टंप. या अवंतर धावेने श्री गणेश होतोय बांद्र्यामध्ये कल्याण संघाचा. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फॉर संघटनेचे विद्यमान अध्यक्ष खरं ज्यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचं आपण पाहतो अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन. मनोहरजी जोशी, मुसाबाई. अतिशय चांगला चेंडू, एक खोलवर टप्प्याचा चेंडू, उत्तम चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज राकेश. बॅक टू बॉलरचा मारा आपल्या फाळतोर चेंडूला कलेक्ट करताना कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. चेंडू देखील थोडासा स्वर आहे. बघूया एक्झिट कुठं ब्रश झाले का नाहीये. पंचांचा वाईटचा इशारा. एकदा निर्वाळा 1+1 अशा दोन धावा आपण गृहीत धरूया. या दोन धाब्याने सांगाय धावसंख्या 2 ने पुढे संख्या धावसंख्या होते ती 3. बिनबाद 3. पूर क्रमांक पहिलं गोलंदाज राकेश. स्ट्राईक करतोय संतोष तरे. संतोष तरे याच्या बॅट मधून मोठा फटका साजलाय. यस, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. खऱ्या आता चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीच केली. ऑन सेटचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. चेंडू व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमार्शे क्लिअर करताना नेत्र दीपक षटकार. या 6 धावांनी संघ धावसंख्या 9 वर पोहोचली. खऱ्या अर्थाने हा सामना देखील बांद्र्यामध्ये कल्याण संघासाठी फार महत्वाचा आहे. कारण की पहिल्या सामन्यामधून बांद्र्यामध्ये कल्याण संघ आपण थोडासा बॅकफुटला पाहिला, पराभूत स्वीकारलं होतं पहिल्या सामन्यामधून. हा सामना बांद्र्यामध्ये कल्याण संघासाठी यार फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आणि 1 बाउन्स डाऊन द ग्राउंड. संतोष संतोष म्हात्रे यांच्याकडे देखील सिनियर 40+ संघटनेचे विद्यमान सल्लागार सन्मानित संतोषजी म्हात्रे यांच्याकडे देखील संतोष तारे तुमच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे आलेले आहे. एक उत्तुंग षटकार तुमच्या बॅट मधून त्यांनी पाहिला. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फाटका आहे. या ठिकाणी मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष नो डाऊट अतिशय प्रतिम उत्कृष्ट ज्याच्या माध्यमातून कॅरी केला महत्वाचा पहिला फलंदाज संतोष तरे याची खेळी मात्र संपुष्टात.
कारण की नॉन स्ट्रायकर फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये, दोघांनी आपलं इंट सोडणं फार गरजेचं धाव घेण्यासाठी. चला थोडासा स्पीडअप करा, बेल कमी घ्या. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हा पॉलिगोन चेंडूला सुंदर बाउंड्रीचा फटका आपण पाहिला होता. आता दुसरी धाव घेताना फलंदाज या ठिकाणी मला वाटतं सुनील याची केली संपुष्टात येईल. शिवसेना जिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण सिंदेगड सन्मानित देवांजी थळे साहेब यांचं देखील मी मनापासून कौतुक करतोय, कारण की स्पर्धा संपन्न होण्यामुळे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा सर्वतोपरी संपन्न करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कारण की या स्पर्धेमधून 1 नव्हे 2 नव्हे ते तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी तुम्हा सर्वांचे अतिशय लाडके स्वराज्य कशेरी संघाचे करता धरता चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. कारण खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी अपटेकर होती, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. फलंदाज शपल झाला, ऑन साइडचा बिग प्लस त्याच्या बॅट मधून आपण पाहिला आणि चेंडू मिड विकेट सीमेच्या क्लिअर करताना नेत्र दीपक षटकार आला. या 6 धाव्याने संघ धावसंख्या वधारली, सजली, नटली, फुगली, बहरली. धावसंख्या 24. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा ऑनरेजचा फटका आपण पाहतो. थोडस थंबल निश्चित झाला होता क्षेत्ररक्षक दीपक मडवी, मात्र एकच धावेवर समाधान. एका धावेने मध्यवर्ती कल्याण संघाची धावसंख्या 25, 25, लॉस ऑफ 2 विकेट इन सेकंड प्रोग्रेस. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची आपण फेक पाहिली. पडल्यानंतर थोडासा ऑफ साइडला टर्न झाला आणि बीट होताना फलंदाज जितू राईट आर्म या ठिकाणी मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क निश्चित साधता आले नव्हतं. मात्र चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट आणि 2 धावा कंप्लीट करण्याची संधी जितू याला. या 2 धावांनी 15 मध्ये काय संख्या धावसंख्या होती ती 27. यानंतर स्वराज्य कशेळी विपक्ष कालिकामाता कालवार. 2 संघाचे कॅप्टन तुम्हाला देखील विनंती चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच शेवटचा चेंडू पडण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन व्हा. खऱ्या अर्थानं पहिल्या 2 ओव्हरचा आपण जर एकंदरीत टायमाचं अपडेट पाहिलं तर निश्चित चांगलं सहकार्य. फक्त 8 मिनिटांमध्ये 2 ओव्हर कंप्लीट झाले. धन्यवाद, असं सहकार्य असू दे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगित तिसरा गोलंदाजी तोय दीपक मडवी. आउट ऑफ भिवंडी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करतो परशा हा देखील भिवंडी क्रिकेट असोसिएशन नवीन 40+ या स्पर्धेमधला सर्वात तगडा फलंदाज आहे.
वर्षाच्या बॅट मधून बिग एक मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता त्याला आलं नव्हतं. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन शॉर्ट फाईनला चेंडू आपण पाहिला. एक धाव घेण्याची संधी त्याला झाली निश्चित. एक धावेने संघ धावसंख्या होती ती 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दीपक मडवी. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष चंदन अतिशय प्रतिम उत्कृष्ट त्याच्या माध्यमातून कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज जितूम. मार्गस्थ पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पाडून रन घेताना जितू दीपक मडवी. दीपक मडवी याचा पहिला चेंडू पेस करताना मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं चेंडूची लाईन रिकव्हर करता आली नव्हती. मिडल बॅट चेंडू फलंदाज घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा दीपक लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करताना या ठिकाणी मात्र चेंडू पायाला लागून कुठेतरी शॉट फाईनला जातोय. एक धाव घेण्याची संधी. हलकासा अपील निश्चित प्रश्न पंचांना विचारल्यामध्ये पंच संमत नाहीयेत. लेग पेचर पण एकदम कंप्लीट धावसंख्या 29. पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप. पंच देतील वाईटचा इशारा देवाचा. निर्वाळा धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 30. तिसऱ्या षटकाला पारंबी संघ धावसंख्या 30. बांद्रामध्ये काल्लेर आणि स्वयंभू पायगाव या हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला परशाच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे 31. ओव्हर क्रमांक तिसरा आणि तिसऱ्या ओव्हर मधून शेवटचा चेंडू हाताळताना गोलंदाज दीपक मडवी लेफ्ट हँड ओव्हरचा मारा करतोय. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू फेक झाली. ती खोलवर टप्प्याचा आपण निश्चित पाहिला. थोडासा डिफेन्सिव्ह फटका. हलक्यात बॅट फक्त त्या ठिकाणी चेंडूचा सन्मान झाला. एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या 31, 32, 32. चला पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला कालिकामाता कालबार विपक्ष स्वराज्य कशेडी. 3 षटकांसाठी फक्त आणि फक्त अवधी घेतला. 11 मिनिटं आणि 52 सेकंद म्हणजे 12 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. त्या बात आहे. वेळेचं चांगलं सहकार्य आपल्याला मिळत आहे स्वयंभू पायगाव संघाच्या माध्यमातून. आता मात्र शेवटचा अंतिम षटक करताना गोलंदाज चंदन. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं कॅश आर्थिक सहकार्य आम्हाला ज्यांच्याकडे लाभलेले ते तुम्हा आम्हा सर्वांचे अतिशय लाडके भिवंडी निमित्त ठाणे जिल्ह्याची शान म्हणून ज्यांची ओळख आहे देवानंद थळे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदेगड देवानंद थळे साहेब यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं कॅश प्राइज अतिशय चांगला फटका. स्क्वेअर कट केलाय चेंडूला. सुंदर फटका. चेंडू कव्हरलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. स्वतः स्ट्राईक आपल्याकडे रोटेट ठेवण्याची संधी परशा. धावसंख्या 33, 3-3. परशाच्या बॅट मधून मोठा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका. चांगला फटका. उत्तम फटका. जबरदस्त फटका. आपलातून फटका. व्हेरी नाईस टू व्हेरी वंडरफुल स्ट्रोक.
प्रेक्षणीय फटका आपण पाहिला परशाच्या बॅटमधून. मोठा पार्क पुन्हा एकदा बिग हिट, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर एक कंप्लीट, दुसरी धाव घेण्याची रिक्स आणि 2 धावा देखील कंप्लीट. मात्र दुसरी धाव घेताना पहिली धाव व्यवस्थित कंप्लीट झाली नव्हती. 1 शॉटचा इशारा पंजांकडे येतोय. धावसंख्या मात्र 1 पुढे सरते 40. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. परशा याच्याकडे ती ॲबिलिटी, क्षमता आहे, उत्तम फलंदाज आहे. अतिशय चांगला फटका ऑफलिव्ह चेंडूला सुंदरसा ऑफलिव्हचा फटका आपण पाहिला. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 1 पुढे सरकली. 41 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका निश्चित. फलंदाज थोडासा स्टेप आउट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट पडून संपर्क साधता आल्यानंतर चंदू याला. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. 1 2 3 4 की 6 की विकेट. आता मात्र चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. तुझी तरीस आहे भाऊ, आपले 500 रुपये आमच्याकडे जमा आहेत, घेऊन जा. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन बघा. तुम्हाला वारंवार आम्ही सूचना करतो, आपण येत नाही येत. थोडस डिसिप्लिन ठेवा, शिस्त ठेवा. या अगोदर आम्ही सांगितलं कालवार संघाचा कॅप्टन आणि स्वराज्य स्पोर्ट्स कचेरी संघाचा कॅप्टन पहिली इनिंग संपण्याच्या अगोदर, शेवटचा चेंडू टाकण्याच्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण आम्हाला जॉईन व्हा प्लीज. करूया उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला जय कार्यक्रम आता कालवार, तर दुसऱ्या बाजूला स्वराज्य कशेली. दोन्ही संघांनी मला वाटतं एक विजय संपादित केले आणि दुसऱ्या विजयाकडे वाटचाल आहे. त्या बाद दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. बॉलिंग करतो नाणेफेक चाललेली. नाणेफेकीचं पोल देखील मला वाटतं कालवार संघाच्या बाजूने लागतं. मित्र फक्त एका स्वरामध्ये आपण निर्णय सांगायचा आहे. विलपास दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि दोन्ही संघाचा एक सामना झालेला, दोन्ही संघाची ओपन देखील झालेली आहे आणि दोन्ही संघांनी एक मॅच जिंकलेली आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्जत माझ्या परममित्र तालुक्याचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, ओल्ड टू कलरम केली. वेलकम. स्वराज्य कशेळी या संघाचे करता धरता, क्या बात है. चला धन्यवाद मोहनदादा भोईर आणि आमचे सर्व अतिथीगण. भिवंडी नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोज जोशी साहेब आणि हेमंत गुलवी मुसाबाई. त्यानंतर गणपती भोईर साहेब उपाध्यक्ष आहेत. आमचे सचिव रमेशजी तरे, सहसचिव धर्मेंद्रजी तांगडी, उपाध्यक्ष विनोदजी काटेकर, नरेशजी गुलवी, जितू मामा, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया आपण आजच्या 4थ्या दिवसातून तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. बंदऱ्यामारुती काल्हेर आणि स्वयंभू स्फोट पायगावचा सामना सुरू आहे आणि विजयाचं लक्ष 48 धावांचं. नक्कीच मान्य श्री डॉक्टर देवानंदजी थळे साहेब आपल्या संघटनेचे सल्लागार आहेत आणि स्वराज्य व प्रतिष्ठान कशेली संघाचे करता धरता आहेत. साहेबांकडून
नवीन 40+ कमिटीला दमण दौऱ्यासाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचा धनादेश लाभलेला आहे. नक्कीच अध्यक्ष साहेब आणि संपूर्ण कमिटीच्या वतीनं तळे साहेबांचे खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. 48 धावांचं लक्ष्य बरोबर 12च्या सरासरीनं बंदरामारुती कल्याण संघ आजच्या दिवसातून दुसरा सामना खेळतोय, तर स्वयंभू स्पोर्ट पायगाव हा संघ पहिला सामना खेळतोय. नक्कीच पायगाव संघाला शुभेच्छा आलेत. अजिंक्य मडवी शिवसेना शाखा प्रमुख शिंदे गट, त्यानंतर आमचे सहकारी मित्र यतीश गवली यांच्यावर देखील शुभेच्छा आहेत. धन्यवाद यतीश गवली आणि अजिंक्य मडवी, आपलं खूप खूप स्वागत. बघा, सर्व संघांना आम्ही सूचित करतोय, हा दमण दौरा चषक संघटनेचा आहे, आपल्या संघाचा आहे असं समजून सर्वांनी सहकार्य करा. वारंवार आपल्याला सूचना देणं उचित नाहीयेत. बघा, कुमारजी तांगडी शिवसेना शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, आणि आमचे धर्मेंद्र तांगडी साहेबांचे बंधू यांनी या स्पर्धेला आणि जितू गवलीच्या टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद कुमारजी तांगडी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला ब्लिक बॉल विकेट. इथे दीपक मडवीला पहिल्या चेंडू पाटीलला मिळवून दिलेले आहे. बघा, धर्मेंद्र तांगडी यांच्याकडून पायगावच्या खेळाडूंना चौकार षटकार हॅट्रिक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज विकास मुकादम संघाचे संगणक आहेत. सचिन मडवी, अनिल मुकादम, रुपेश यांच्याकडून जितू गवलीच्या टीमला शुभेच्छा. धन्यवाद. आमचे सर्व सहकारी मित्र इथे चेंडूला टर्न केलाय, चेंडू चाललाय शॉट फाईन लेग रिझनला. धाव मिळेल फक्त एक बाद एक अशी सुरुवात. 48 धावा बनवायचे आहेत. संतोष पाटील, दीपक भाऊ म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. बंद्र्या मारुती काल्हेर आणि त्यांच्या जोडीला जितू गवलीचा संघ स्वयंभू स्फोट पायगाव. इथे हा चेंडू डॉट आलाय. नक्कीच अगदी सुनील पाटीलना या दमन चषकामध्ये चांगली सुरुवात या दुसऱ्या सामन्यातून. हा चेंडू उसक्यारद विकेट उडवलाय. पॉवर प्लेच्या षटकातील पॉवरफुल फटका. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सुनील पाटील की संघामध्ये रविराज माली नाही आहेत. काही कारणास्तव ते या दमन दौऱ्यावर बंदरामारुती कल्याण संघाला नक्कीच मिस करतायत. हा फटका उडवलाय राकेश पाटीलला पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट. 4 धावा. 4 धावेने आता मात्र पहिल्या चेंडूवरची दीपक मडवीची विकेट गेली होती, तिची भरपाई या 2 चेंडूमध्ये राकेश पाटीलला भरून काढले असं म्हणायला हरकत नाहीये.
धावा बनलेत 9. राकेश पाटील घेत आहेत 3 चेंडूमध्ये 8 वर. त्यांना साथ देतात विकास मुकादम 1 वर. दीपक मडवी बाद झाले 0 वर. 5 चेंडू मध्ये 9. शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी आहे. राकेश पाटील पुन्हा चेंडूला अगदी शॉर्ट लेग मध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. मात्र चेंडू चाललाय डीप फाईन लेगला. 3 पूर्ण केलेत. 4थीचा प्रयत्न आहे आणि इथे फलंदाज विकास मुकादम धावबाद. 12 बनवायच्या होत्या, त्या 12 धावा अगदी बनवलेत. ज्या धावगतीनं 4 ओव्हर मध्ये 48 बनवायचे आहेत, ती धावगती 12ची बरोबर इथे गाठलेली आहे. सोई मुस्फट पायगाव संघानं 2 गड्यांच्या मोबदल्यात कालबार संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. स्पीडअप करा. बघा मित्रांनो, भरपूर सूचना द्याव्या लागतात आपल्याला. जर एक शिस्तबद्ध खेळ खेळला, शिस्तीचं बक्षीस देखील मला वाटतं आहे. तरी साहेब, जो संघ शिस्त दाखवेल त्याला शिस्तीचं बक्षीस आहे. नक्कीच येणारा जाणारा फलंदाज आपण तयार ठेवा. जी टी शर्टची जी सर्कल आहे ती कंपल्सरी क्रॉस करत चला. बघा, म्हणजे गुलीम मुसाबाई सिनियर 40+ मध्ये नेमवले आहेत ना, ते पेपर ठेवतात, आवाज देत नाही, डायरेक्ट पेनल्टी. पेपर समालोचकांच्या समोर असतोय, डायरेक्ट जो संघ पालन करणार आहे त्याला डायरेक्ट पेनल्टी. सूचना द्यायची नाही. सूचना आपण आजच देतोय. त्यांनी आता एक नवीन नियम काढलाय. या संघामध्ये जर त्यांच्या कमिटीमध्ये एखाद्या संघामध्ये कोणी जर खेळाडू 2 वर्षाच्या आतमध्ये खेळला असेल ना, तो 40+ खेळला असेल, त्याची क्लिप दाखवा. त्याचं नाव सांगितलं जाणार नाही, त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस ठेवले त्यांनी. जेवढ्या टीम आहेत त्या टीम मधला एखादा खेळाडू कुठे ओपन क्रिकेट खेळला असेल त्याची क्लिप दाखवायची आणि 5,000 रुपये बक्षीस घ्यायची. सर्वांना भिवंडी मधलं कोणी या संघामध्ये एखादा खेळाडू रेग्युलर क्रिकेट खेळला असेल 2 वर्षाच्या आतमध्ये आणि तो आता 40+ खेळत असेल तर त्या खेळाडूची क्लिप माहिती देणाऱ्याला 5,000चं बक्षीस ठेवलंय. आणि संघनायकाने जर खोटे पेपर दिले तर संघनायक वर्षभर बाद आणि खेळाडू कायमचा बाद संघटनेतून, आणि संघ 5 स्पर्धा बाद. इथे झेलची शक्यता आणि झेल टिपलाय जितू म्हात्रेनं. फलंदाज बाद राकेश पाटील. तरीयानं आपण पाहतोय चांगली आज गोलंदाजी फलंदाजी परशा पाटीलने केलेली आहे. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आणि एक मोठी विकेट घेतली आहे परशानं. हा चेंडू स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पहिली
पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 12 दिले सुनील पाटीलनं, त्यांनी देखील एक विकेट मिळवली. मात्र परशानं दुसऱ्या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये फक्त एक दिलेली आहे. इथे अजून एक डॉट, मात्र इथे एक धाव नक्की जितू गवलीनं पूर्ण केलेली आहे आणि लेग बायचा इशारा करतायत. काय गोलंदाजी केली निशानला, सलग 3 चेंडू बॅटला न लावून देणं नक्कीच अगदी परशाचं कौतुक करावं लागेल. बघा दीपक भाऊ म्हात्रे यांच्याकडून या स्पर्धेतून चौकार, षटकार, विकेट हॅट्रिकला 1000 आहेत आणि ते स्वतःच दमन दौऱ्यावर उपस्थित आहेत. त्यांनी सांगितले खेळाडूंची नावं लिहा, सर्वांना पारितोषिक दिलं जाईल. एकच सिंगल, जितून एकच धाव घेतली इथे. याचं कारण ओव्हर इथे संपलेलं आहे. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 12 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 3, अशा 12 चेंडू मध्ये धावा आल्यात 15. चांगलं कमबॅक करून दिले परशानं. जवळजवळ संघाच्या 9 धावा त्यांनी या दुसऱ्या ओव्हर मध्ये वाचवलेत. 12च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. बघा 9 मिनिटं 30 सेकंद 2 ओव्हर साठी घेतलेत. चांगलं सहकार्य आतापर्यंत कल्याण संघाकडून. विकास ओव्हर नंबर 3 साठी नक्की जोशी साहेबांनी देखील एक निर्णय चांगला घेतलेला आहे. दमन चषकापासून सर्व संघांना सतर्कतेचा इशारा दिलाय. कुठल्याही संघामध्ये कमी वयाचा खेळाडू असेल तो संघटनेला आधी कळवा, अन्यथा संघटनेने जर त्या खेळाडूवर ऑप्शन घेतला, त्याचे पेपर तपासले आणि तो खेळाडू दोषी आढळला तर तो कायमचा बाद होईल. आणि संघाला देखील 3 स्पर्धा. त्या फटका जितू गवलीचा पहिला धमाका षटकार. काऊ कॉर्नर रिझनला फटका खेळले होते. आता 15 वरून धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. विकास पांडेच्या पहिल्या चेंडूवर एक ब्लास्ट केलाय. बघूया जितू गवली याच फलंदाजीसाठी ओळख या खेळाडूची. इथे हा फुल टॉस, चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषेकडे. दुसरीचा चांगला प्रयत्न आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण. चांगली रनिंग भेटते विकेट. निशांत तयारीत नव्हते. धावसंख्या 23, बनवायचे 48. 14 मध्ये आले 23 आणि उर्वरित 10 मध्ये बनवायचे 25. समीकरण अगदी मोठा फटका मारल्यानंतर लगेच जवळ आलाय, म्हणून क्रिकेटला निश्चित खेळ म्हटलेला आहे. नाही, संतोष तरे नेहमी यष्टांच्या मागे ऍक्टिव्ह असतात. जेव्हा संतोष तरेची मॅच असेल तेव्हा पंच अगदी तुम्ही देखील सतर्क राहा. चांगले इष्टरक्षक आहेत, मला वाटतं असतात ते देखील. यस, संतोष तरे, संतोष पाटील. हा फटका चाललाय काऊ कॉर्नर रिझनला. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. आता धाव मिळेल फक्त एक. मुकेश पाटील, सुनील पाटीलचे बंधू. एका धावीने संघाची टोटल आता 24 वर पोहोचली आहे. म्हणजे अर्ध्या धावा लागल्या 16 चेंडू मध्ये, आता अर्ध्या बाकी आहेत 8 चेंडू मध्ये. इथे पोलचा फटका आहे, पॉवरफुल नाही, एक कंट्रोल पोलचा फटका पाहतोय. जितू म्हात्रे पुन्हा एकदा चेंडूवर झेपावतायत. जितू म्हात्रे आज खूप ऍक्टिव्ह आहेत. फलंदाजी दोन्ही सामन्यातून मिळाली. चांगले क्षेत्ररक्षण देखील करतायत. चेंडू अगदी बॅटवर घेतलेले आहेत, मात्र स्पर्शानं आपल्या नावाची छाप सोडलेली आहे. चंदू आणि विकासला नक्कीच अजून प्रयत्न करावे लागतील. चेंडू टाकून झालेत तिसऱ्या ओव्हरचे 5. हा शेवटचा चेंडू. 25 धावा लागलेत. लागलेत म्हणजे अजून 23. 7 मध्ये बनवायचे आहेत. सामना चांगला पाहायला मिळेल या शंका नाहीये, कारण की जितू गवली जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत स्वयंभू स्फोट पायगाव संघ सामना सोडणार नाहीये. विकास ओव्हर नंबर 3 शेवटचा चेंडू फेकतील.
आणि हा फटका पुन्हा एकदा अगदी चाललाय चेंडू मैदानाला गुदगुल्या करत. जितू मात्रेच्या दिशेनं मिळेल फक्त एक सिंगल. 3 ओव्हर, धावा बनले 26. आता 22 ची गरज आहे. 6 मध्ये 22. बघा 3 ओव्हर साठी 13 मिनिट 46 सेकंद घेतलेली आहेत. धन्यवाद कल्याण संघ. असं सहकार्य असू द्या. आम्ही वेळ देखील स्टॉप केलाय. राकेश पाटील आलेत बॅट घेऊन. बॅट घ्यावीच लागेल चांगली जितू गवलीला, कारण की 6 मध्ये 22 बनवायचे आहेत आणि अगदी त्यांनी त्यांची आवडती बॅट इथे चॉईस केलेली आहे. बघूया गोलंदाज कोण असतील. तर चंद्रवर्धन. नक्की चंद्रवर्धन समोर आले की तो स्वर्गीय कबीर निर्मलचा नाईटचा सामना आठवतोय. मरोई दिवे संघा समोर मला वाटतं 1:30 ते 2 वाजले होते आणि 50+ धावा त्या सामन्यातून चेस केल्या होत्या. आणि चंद्रवर्धनची फलंदाजी त्या फायनल सामन्यातून खूप महत्वाची राहिली होती. 6 मध्ये 22. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा. परशा पाटील, विकास, संतोषजी तरे, संतोष पाटील, मुकेश पाटील, ऑल टीम. आकाश मडवी आमचे मित्र अरविंद मडवीचे बंधू आहेत. आणि मुकेश पाटील हे सुनील पाटील यांचे बंधू. सिनियर 40+ संघाकडून देखील या नवीन 40+ बंदऱ्यावरती काल्लेर संघाला शुभेच्छा आहेत. पहिला चेंडू सही ठिकाणी पे. 5 मध्ये 22. पहिला चेंडू डॉट. चंद्रवर्धन राऊंड द विकेट ना. काय चेंडू टाकलाय. आणि ते परशा पाटीलचं क्षेत्ररक्षण बघा. जितू गवली धाव घेणार नाहीये. आता 4 मध्ये 22. या चेंडूवर चौकार षटकाराची आता नितांत गरज. आणि इथे देखील मोठा फटका आला नाहीये. जवळ आता पहिल्या विजयाकडे वाटचाल करताना पहिला सामना गमावल्यानंतर बंदऱ्यावरती काल्लेर, कारण की 3 चेंडू मध्ये 22 धावा क्रिकेटच्या पुस्तकात नाहीयेत. गोलंदाज हा सामना जिंकून देऊ शकेल. इथे अजून एक डॉट. क्या बात आहे. जितू गवलीला थांबवून ठेवलाय. 4 चेंडू मध्ये 1 धाव चंद्रवर्धन खर्च केली नाहीये. चांगला कमबॅक आहे. पहिला सामना जरूर कालवार संघासमोर गमावला, मात्र मोठ्या संघासमोर हा एक चांगला मोठा विजय साजरा करण्याच्या तयारीत. फक्त 1 चेंडू दूर. 5 चेंडू. बघूया या स्पर्धेतून पहिली मैदान ओव्हर चंद्रवर्धन. आणि इथे देखील धाव घेतली नाहीये. आणि बघूया इथे हाना आणि दोन्ही गाड्या एकाच रुलावर आहेत. मैदान ओव्हर आलेली आहे. दमान चषकाची पहिली मैदान ओव्हर. चंद्रवर्धनच्या नावावर अभिनंदन. दीपक म्हात्रे, संतोषजी पाटील, संतोषजी तरे, आकाश मडवी, ऑल टीम. जितू म्हात्रे, बंदरमूर्ती कल्लेर आणि हार्ड लक, टफ लक, जितू गवली फॅन टीम, स्वयंभू स्पोर्ट पायगाव.